तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत. इकडे बघा, इकडे बघा. वय नाही त्यांचं, काका दारू पितात. एवढा समाज बसलाय. मी रोज हात जोडून पोट तिडकीला सांगतो, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. 1 आर्थिक हानी, 2 सामाजिक हानी आणि 3 कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारू पिऊन शरीराचं मातेर होतं. मातेर बऱ्याच लोकांचे लिव्हर खराब झाले दारू पिऊ. काका चालण्या झाल्या दारू पिऊ शरीराची. एक वाक्य बोलतो, आपण सगळे जाणकार मंडळी आहात. दारू प्यायला, व्यसन करायला हिंमत लागत नाही. दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. हात जोडून पोट तिडकीनं सांगतो, आपल्या काळेगाव मध्ये एवढा समाज उपस्थित आहे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये. मायबाप दारू पिण्याच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी, गोवा मावा गुटखा तंबाखू खाण्याच्या आधी या लहान लहान लेकराचा विचार करा. छोटे छोटे लेकरं आहेत घरामध्ये, त्यांचा विचार करा. म्हणून विनंती, एवढा समाज बसलाय, व्यसन करू नका, दारू पिऊ नका. काही माणसं म्हणतील, महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या खिशातल्या पैशाची पितो का मी? ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकून द्या. अरे बऱ्याच माझ्या माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसलंय मंडळी. काही लोक ड्रिंक करून गाडी चालवतात. आमचा रोजचा प्रवास असतो. ड्रिंक करून गाडी चालवतात, ऍक्सिडेंट होतात, मरून जातात. अरे ड्रिंक करून गाडी चालवण्याच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको तुमच्या जीवावरती आली, नंदाला आली, नंदायला गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचे पण कुंकू तुमच्या नावचं लावती, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालती. उभं आयुष्य तुमच्याकडे हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते आणि खांद्याला खांदा देऊन एवढा कडक उन्हात शेतात राब राब कष्ट करते. का? माझ्या ताईचं लग्न करायचं, माझ्या दिदीचं लग्न करायचं, माझ्या मुलाचं चांगलं शिक्षण करायचं, त्यांचं कल्याण करायचं. म्हणून दारू पिऊ नका. 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. अरे आई काय असते सांगू का? आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई म्हणजे वासराची गाय. आई लय प्रेम करते. एवढा समाज बसलाय, ढसढसा जाता जाता तुम्ही रडाल मायांनो. आई काय असते सांगू का? दादा, ज्याला हात नाही त्याला विचारो हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनातून आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातून ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाची किंमत काय असते गड्या. ज्यांचे आई ह्या जगात नाही, ज्यांचा बाप ह्या जगात नाही, बापाच्या आईच्या आठवणी ढसढसा त्यांच्या डोळ्यात पाणी रडवते. आई वडील हे पुण्याने मिळत असतात. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, आई वडिलाची सेवा करा. आई सांगू का काय असते? इथं बसली 60 वर्षाची माई हो माझी आजी, थकली, पांढरे केस झाले, हातामध्ये काठी आहे, सुरकुत्या होळ्या, गालाचं खाचड्या झाल्या, थकली, म्हातारी झाली. पण त्या आईला माहेरात तिची मुलगी 35-40 वर्षाची भेटायला येऊन द्या. तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. ती माहेरातली म्हातारी थकलेली माय त्या मुलीची पेशवी कधी रिकामी देत नाही देत. मुलगी जर आली तर मुलीला म्हणते, हे बाई फार खराब झालीस का माझी बाई. गालावून असा हात फिरवते, दिष्ट काढते, तिची फार जीव लावते. सुनबाईला म्हणते किचन मध्ये जाऊन, हे बाई माझी बाई आली दिवाळीच्या सणा करता ताई ना, तिला काही बोलू नको बर का, तिला टाकून बोलू नको, 2 दिवसच राहणार, ती जाणार आहे. आपला असेल ते असेल. बाई हात जोडते. आज तुमची आई वागते सुनाच्या समोर मंडळी. आई वागते मायानो दादा. आई म्हणते माझ्या ताईला पुरणपोळीचा स्वयंपाक लय आवडतो ग बाई, पुरणपोळीचा स्वयंपाक कर.
आणि 35-40 वर्षाची मुलगी ज्या वेळेस आईच्या समोर जेवणाच्या ताटावर बसती ना मंडळी, आई तिला म्हणते, हे बाई खा, तुला पुरणपोळी आवडते ना, खा खा खा. वेड्यासारखं प्रेम करते, लहान लेकरासारखं प्रेम करते. 2-3 दिवस दिवाळीचा सण व्हावा आणि तिकडून जावायचा फोन यावा, शेतातले काम पडले, तिला द्या पाठवून. वेड्यासारखं होती ती माय. उद्या मुलगी जाणार म्हणून सकाळीच उठते, सकाळी उठते कोणाकडे तरी जाते, शेवग्याच्या शेंगा आणते, मुलीच्या पिशवीमध्ये घालते की नाही माय. लोणचं बाई, तुला लय लोणचं आवडतं ना, माझ्या हातचं बाई, आंब्याचं लोणचं घेऊन जाय. पापड्या डाळ देते, मुलीच्या पिशवीमध्ये घालते, जाय घेऊन. कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण आई देते, आई म्हणते जाय घेऊन. महिला मंडळी, माहेरातली माय मरून द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. लोक म्हणतात माय मरो आणि मावशी उरो. नाही दादा, आई ती असते गड्या. कोटी रुपयाचा 2 कोटी रुपयाचा बंगला बांधा माझ्या दादांनो, पण त्या बंगल्याच्या पुढे म्हातारी माय बसलेल्या असून द्या आणि म्हातारा बाप बसलेला असून द्या, लय शोभा असते कडे त्या बंगल्याला, लय शोभा असते. आई वडील लय प्रेम करत असतात. दिवाळीच्या सणाला एखादी माय माऊली गेली आणि 3-4-5 पिशव्या अशा गच्च भरलेल्या असतील ना, तर समजायचं माहेरात माय जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे. आणि आता एकच पिशवी आली ना रिकामी, समजायचं माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. लय प्रेम करत असतात. माहेरात जोपर्यंत आई जिवंत आहे, माहेरात जोपर्यंत बाप जिवंत आहे, किती वाजता जा ताई, तुम्हाला कोणाच्या फोनची परवानगी घ्यायची गरज पडणार नाही. हक्काने जाल, चपला सोडण्याचा उंबरा असतो. पण एकदा माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला, पाहुण्यासारखं तिथं दाराच्या समोर उभा राहावं लागतं, पाहुण्यासारखं. माहेरातले माय बाप असल्यावर लय आनंद असतो गड्या. आई सांगितली, महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं महाराज. बाप काय कमी नाही हो, इथं बसलेला बाप. बाप म्हणजे नारळ घ्या तुम्ही, नारळ दिसायला कडक दिसतं पण फोडलं ना विष्णू माऊली, गोड अमृतासारखं पाणी देणारा तुमचा माझा शेतकरी बाप असतोय, लक्षात ठेवा. बाप असल्यावर किती अडचण येऊ द्या, किती तक्रारी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, लढण्याची धमक असती, संघर्ष करण्याची ताकद असती. बाप गेला ना, आधार निघून गेला. अरे बाप किती म्हातारा असू द्या, बाबाच्या वयाचा असू द्या, थकलाय, वाट्यावर बसलेला असू द्या, अरे गावच्या येणार जाण्याची धमक नाही, त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची बापाची ताकद असते, लक्षात ठेवा. बाप असला कोणाचं वाकडी नजर करून सुद्धा पाहणं नाही घराकडे. बाप लय प्रेम करत असतो गड्या. बाप म्हणजे जगण्याचं माप असतं मंडळी. बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप. किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप घरात छोट्या गोष्टीला कधीच रडत नाही. पुरुषाची जात रडणारी नसती, पुरुषाची जात रडणारी नसती, लढणारी असती. पण रडतो तो तुमचा माझा गरीब बाप, शेतकरी बाप. बाप रडतो, बाप आतला बाप रडतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलीतला जीव असतो गड्या, तर आताच्या पोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ करतो बाप. जन्म झाला मुलीचा, डोळ्याच्या समोर 2 चित्र रेखाटले त्या बापाने. काय, माझ्या ताईचं लग्न करायचं ताटामाटामध्ये, तिला तिच्या पायावरती उभा करायचं, चांगलं शिक्षण करायचं. माझ्या दिदीचं पार रेखाटलेले स्वप्न त्या बापाने असतात. बापाने बाजारातून बूट आणा, मुलीच्या पायात घाला, वाजणारा बूट पावा, गालावरती खळी पडावे. त्या बापाच्या एका डोळ्यामध्ये आनंद असून एका डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा. जसा बाप रडतो, आनंद आहे, माझी ताई चालू लागली, माझी दिदी चालू लागली, पडावं तिना, 2 उचलून घ्यावं, पप्प्या घ्याव्या. फार प्रेम करतो बाप, लहानपणापासून मुलीवर प्रेम करतो. किती गरिबी सहन केली तुमच्या माझ्या बापाने सांगू का. स्वतःची दाढी वाढली होती, दाढी वाढली, मंगल कार्यालयात लग्न होतं, पाहुणे मंडळी येणार रे, बायको म्हणली अहो दाढी करा दाढी. घाई घाई तुमचा माझा गरीब शेतकरी बाप दाढी करण्याकरता बेसिनवर गेला बरं काही,
पण त्याला दाढी करायची क्रीम नव्हती. त्याने आंघोळीची साबण घेतली, तोंडाला लावली, दाढी केली, एवढी गरिबी सहन केली. पण मुलीला ब्युटी पार्लरला जाण्याकरता, मुलाला हेअर सलून मध्ये जाण्याकरता फोन पेला 500,000 रुपये टाकणारा तुमचा माझा बाप असतो, लक्षात ठेवा. बाप लय प्रेम करतो असतो. इथं बसलेला असा कोणता बाप आहे त्याला वाटत मला जे मिळालं नाही ते माझ्या लेकराला नको मिळालं. प्रत्येक बापाची इच्छा असती जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. बाप टोमणे देतो. इथं बसलेला बाप आज काळेगावामध्ये, इथं तो ऐकतो माझं कीर्तन. तो बाप काय म्हणतो माहितीये का, ए बाई, ए बाळा, लवकर उठत जा. मुलाला बोलतो, काय म्हणतो, टोमणे देतो बाप, लवकर उठत जा. एवढ्या वेळ झोपत नसते, घड्याळमध्ये 9 वाजलेत, 9 वाजेपर्यंत झोपत नसते. बाप का बोलतो माहितीये का, बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो, हे लक्षात ठेवा. गरे बापलाही प्रेम करतो. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप असल्यावर किती संकट असू दे लढण्याची ताकद असते. बाप फार प्रेम करत असतो. आयुष्यात 3दा त्या बापाला रडावं लागतं, 3दा. एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो, आणि 3ऱ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी एकटाच बाप रडतो ढसढसा. त्याला वाटतं काय पराभव केला, मुलगा वेगळं राहायची भाषा करतो, ढसढसा रडतो. बाप शेताच्या बांधावर जाऊन एकटाच गुराढोरासारखा रडतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो. मुलगी जवळ येते, म्हणते पप्पा एक भाकर खात असता, आज अर्धीच भाकर खाल्ली पप्पा. तो बाप म्हणतो, हे बाई भूक नाही का मला, उपाशी राहतो बाप तुमच्या करता का. लाडा सांभाळ मुलीला, लग्न जमलंय, आता ते दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, हुड मुलगी कसं होईल तिचं, सारखं डोक्यामध्ये टेन्शन घेतो, चिंता करतो, कसं होईल माझ्या ताईचं, कसं होईल माझ्या दिदीचं. उपाशी पोटी बाप राहतो, रडतो, एकटाच रडतो. 2ऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. किती कठोर काळजाचा बाप असू द्या, ज्यावेळेस मुलगी वाटायला लावा लागली ना मंडळी, त्या दिवशी तो बाप ढसढसा रडत असतो, हे लक्षात ठेवा. बाप हंबरडा फोडून रडत असतो. तुम्ही आम्ही रडतो यात नवे. जनकासारखा राजा सीताई साहेबाच्या लग्नामध्ये हंबरडा फोडून रडला गड्या. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. बाप रडतो. अजून एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे हुशार मंडळी आहात. राजा रडतो, बाप रडतो. यात नवे मुली करता मंडळी, राक्षस सुद्धा मुली करता रडतो, राक्षस. दक्ष प्रजापतीला 16 मुली होत्या. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाला पसंत नाही. कार्टीने मनाने लग्न केलं. ज्यावेळेस नवरीच्या वेशामध्ये सती होती ना, बापाने दरवाजा लावून घेतला. बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये रडते, पप्पा दरवाजा उघडा ना, पप्पा दरवाजा उघडा ना. तो बाप म्हणतो, कार्टे स्वतःच्या मनाने लग्न केलं, चल जा, उघडत नाही, बोलू नकोस मला. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज बसलाय, 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं, आणि 22 दिवस कॉलेजला शाळेमध्ये जाऊन ज्यावेळेस मुलगी पळून जाते ना, त्यावेळेस तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखं असतो मंडळी. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या छाताडामध्ये घातला जातो. ढसढसा अंबरडा फोडून रडतो बाप, मुलगी पळून गेली म्हणून. मिसिंगचे कंप्लेंट देतो पोलीस स्टेशनला. ते लोक बोलतात, कळत नाही का साहेब लोक, पोलीस लोक, मुलीकडे लक्ष देता येत नाही का. म्हणून एवढा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून हात जोडून तळमळीला विनंती आहे,